ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मूलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संततिया परी मनास वाटे हीन दीन परी मना हीन दीन परी मनास वाटे इच्छा अथवा न्याया कीर्तनी इच्छा अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु
सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया कपाळी केशरी गंध धरता तुझा मला छंद कपाळी केशरी गंध धरता तुझा मला छंद केशरी गंध तुझा मला छंद गंध तुझा मला छंद कपाळी केशरी गंध दत्ता 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 तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद हात तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद कपाळी केशरी गंध 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 दत्ता तुझा मला छंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरि हरि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाशिवंत देह नाशेल हा जाना नाशिवंत देह नाशेल हा जाना कारे उच्चारिना नाम वाचे नामेची तारिले कोट्यान हे कोटी नामे हे वैकुंठी बैसविले नामापरते सार नाही त्रिभुवनी नामापरते सार नाही त्रिभुवनी ते का तुम्ही मनी आठवाना नामापरते सार नाही त्रिभुवनी ते का तुम्ही मनी आठवाना तुका म्हणे नाम वेदांसी आगणे तुका म्हणे नाम वेदांसी आगणे ते दिले गोपाळे फुकासाठी नामेची तारिले कोट्याने हे कोटी नामे हे वैकुंठी बैसविले विठ्ठल 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 या प्राप्त प्रसंगी या शिवेसाठी निवडलेला अभंग देहूचे जगद्वंदनीय जगद्गुरू
संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या ठिकाणी आजची जी प्राप्तप्रसंगी सेवा आहे, ही सेवा थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आजचा दिवस खरंच सुखाचा आहे का दुःखाचा आहे हे सर्वांनाच माहीत आहे, ज्ञात आहे. 1 वर्ष कधी उलटून गेलं हे कळलं सुद्धा नाही. असं वाटतं या ठिकाणी आमचे भाऊजी म्हणजे बहिणीचे मालक बाबूराव अंबादास सुतार पांचाळ यांना देव अज्ञात होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. असं वाटतं ते आत्तासुद्धा या ठिकाणी कुठंतरी बसून कीर्तन ऐकत असतील असं मला भास होतोय. कारण त्यांच्या प्रेमापोटी हा एवढा मोठा अट्टहास. कारण यांना 5 पुत्र. बघा योग कसा आहे. 5 मुलं आहेत आणि 5ही अतिशय मनमिळावू, प्रेमळ आणि त्यांचा एकही शब्द न ओलांडणारी. आता खरं तर या ठिकाणी हा विषय बोलण्यासारखा नाही, परंतु त्यांच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच संप्रदाय. स्वतः ते मृदंगवादक होते. मला चांगलं आठवतं माझ्या भजनामध्ये त्यांनी 1-2 वेळेस मृदंगसुद्धा वाजवला होता. आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा तोच वारसा त्यांचे मोठे चिरंजीव विजयकुमार हे पण सुंदर अशा प्रकारचा आमचे भाचे मृदंग वाजवतात. आणि आमचा लहान छोटा, त्याचं काय नाव मला लक्षात येईना, प्रद्युम्न, हा सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारे मृदंग वाजवतो. आणि सोनू हा तर काय श्रावण बाळ आहे. त्याचं गुणगौरव जेवढं गाईल तेवढं कमी आहे. आता असं बाकीच्यांनी वाटू देऊ नका, 5ही एकाच माळेचे मणी आहेत. म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारे मोत्याची माळ आहे. त्याच्यामुळं कोणाला कमी किंमत, कोणाला जास्त असं करता येत नाही. परंतु सोनू हा त्यांचा अतिशय लाडका लहान असल्यामुळं, आणि सेवा पण हिंगळजाईची सेवा अतिशय सुंदर अशा प्रकारे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. कसं पुण्य फळाला आलं ते कळालं सुद्धा नाही. देवीच्या दरबारामध्ये देवीच्या चरणाजवळ सचिन आणि सोनू हे दोघंजणं काम करतात. महापूजा आरती हे भाग्य कुणाच्या नशिबात नसतं. परंतु यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय हा टिकून आहे, याचं मला अतिशय कौतुक वाटतं. याचबरोबर आज या प्रसंगी मी काही तसा पाहिलं तर कीर्तनकार नाही. मी एक शिक्षक, पुढल्या वर्षी रिटायर आहे. परंतु माझ्याही घरामध्ये वारकरी संप्रदाय, माझे वडील ज्ञानेश्वर माऊली कीर्तनकार होते. आणि पूर्ण घराणा आमचा, मोठे भाऊ पिटीवादक गायक, इथं बसलेले आहेत आमचे मोठे भाऊ शिवाजी पांचाळ, हे पण पिटीवादक. या ठिकाणी आमचे माऊसभाऊ मोठे आहेत, हे सुद्धा खूप सुंदर गायक मृदंगाचार्य आहेत. आमचे महादेव पांचाळ हे सुद्धा खूप छान गायक आहेत. म्हणजे आमच्या घरामध्ये सगळा वारकरी संप्रदाय. मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कीर्तन मी जास्त करणार नाही, कारण मला कीर्तन येत नाही. मी उगत तुमच्यासाठी उगत 4 शब्द सांगावे. या ठिकाणी आमची आई, आमची अक्का, बहीणबाई मोठ्या कलावती पांचाळ यांच्या आज्ञेनुसार
मी तो बालक बबडा बोली. जे काही 2 शब्द तोडके मोडक्या शब्दामध्ये मला सांगता येतील, मांडता येतील, ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी मी आज उभा आहे. या ठिकाणी एवढी अशी गुणीजन मंडळी, आता या ठिकाणी पहा, सद्गुरू वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र काजळा याचे अध्यक्ष आहेत राम महाराज पांचाळ, सचिव संजय महाराज पांचाळ, आणि यांचे हे सर्व छोटे छोटे चिमुकले माऊली, छोटे चिमुकले माऊलीच म्हणावं लागेल. यांना बघितलं की मला अतिशय भारावून गेलं. मला असं वाटायला लागलं की मी सुद्धा नाचावं, कारण यांचा उत्साह इतका मोठा आहे. आणि त्या मानानं मी एक म्हातारा बैल म्हणायचं सजवून आणलेला, आज सजवूनच आणलं आहे ना मला. मी काही तसं कीर्तनकार नाही, पण एवढे गुणीजन मंडळी आहेत. आमचे मृदंगाचार्य खूप सुंदर आहेत, त्यांची तयारी अतिशय चांगली आहे. गायक आहे सर्व. आणि आमचे चॅनलचे नामाचा गजर चॅनलचे नामदेव उगिले या ठिकाणी शूटिंग करत आहेत. तेवढ्या उंचीचा मी नाही, परंतु माझी जी उंची आहे ही उंची स्वामी समर्थाच्या कृपेनं असं म्हणायला हरकत नाही, त्यांनी मला शिखरापर्यंत पोचवलं. म्हणून मी आज या ठिकाणी मला प्राप्तप्रसंगी सेवा घडली, म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासमोर 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. आता खरं पाहिलं तर या देवानं सृष्टीची निर्मिती केली. चराचर 84 लाख योनी निर्माण केल्या. याच्यामध्ये भूचर, उभयचर, जलचर, कितीतरी 84 लाख जीव निर्माण केले. परंतु भगवंताचं समाधान झालं नाही. या भगवंताला वाटलं, अरे हे सगळं चराचर निर्माण केलं आहे, पण माझी भक्ती करणारं कुणीच नाही. म्हणून या भगवंतानं हा माणसाचा देह निर्माण केला. मग त्याला काय वाटलं की हा माणूस निर्माण केल्यानंतर माझी भक्ती करील. परंतु या कलियुगामध्ये भक्ती करणारे 1% आणि वाम मार्गात जाणारे 99% लोक आहेत. खरं पाहिलं तर भक्ती मार्गात कुणी येत नाही, आणि आलं तर कुणी टिकत नाही. आता भक्ती मार्गात तसा जर पाहिलं तर या भक्ती मार्गात यावंसं कुणाला वाटते का? नाही वाटत. देवी दिला देह भजना गोमट, देवी दिला देह भजना गोमट, देवी दिला देह भजना गोमट, देवी दिला देह भजना गोमट. फटाबाधिकेचा तो या झाला फटाबाधिकेचा दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा. तो या झाला फटाबाधिकेचा, तो या झाला फटाबाधिकेचा, बाधिकेचा देवी दिला देह गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा. देह दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताला वाटलं हे माझी भक्ती करतील, पण भगवंताचं नावच घ्यायला कुणी तयार नाही. आता भगवंताचं नाव सोपं आहे का? सोपं आहे. हो, या ठिकाणी आपल्याला देह जो मिळाला, देह मिळाला पण कळाला नाही. आणि
जर कळाला असता तर या कलियुगामध्ये भक्ती वाढली असती, नामस्मरण वाढलं असतं. अहो साधं सप्ताह होऊ द्या किंवा गावामध्ये काही एखादा कार्यक्रम असू द्या, जर समजा एखादा जर लहान मुलगा, एखादा माणूस, एखादी स्त्री जर भजनाला चालली तर या लोकांना नाव ठेवलं जातं, त्याला म्हणतात टाळकुटी. मला सांगा, एक तर माणूस भजनात येत नाही, आला तर त्याला लोक नाव ठेवतात. परंतु जर समजा आताच प्रमाण म्हणलं, देह दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. एक शेठजी होता, आयुष्यभर फक्त पैसा पैसा आणि पैसा, दुकान दुकान आणि दुकान. कापडाचं दुकान होतं, त्याला 2 मुलं होती. आयुष्यभर फक्त पैसा 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 केला. शेवटी थकला. गावामध्ये कीर्तन असायचं, भजन असायचं, भागवत कथा असेल, रामायण कथा असेल, देवळामध्ये रामायण लावलेलं असेल. मग मुलं म्हणायचे, दादाजी तुम्ही आता खूप थकलात, तुम्ही काय करा, थोडंसं भजनाला जावा, कारण तुम्ही काय करता या ठिकाणी खोकत बसता, या ठिकाणी नाक गळते, लाळ गळते आहे, तुम्ही थांबू नका इथं, तुम्ही थोडंसं भजनाला जा, नामस्मरण करा. पण त्या शेठजीनं सांगायचं, बेटा अरे मी जर भजनाला गेलो तर हे दुकान चालायचं कसं. आता विचार करा, 2 मुलं आहेत, 2 मुलं सांभाळतात दुकान, तरीसुद्धा हा माणूस काय म्हणतोय की दुकान चाललं कसं, रखवाली करायची आहे. तुम्हाला सांगतो, भगवंत म्हणला की अरे माणसा, तुला एवढी संधी येऊन गावात इतका उत्सव असूनसुद्धा तू भजनाला जात नाहीस. पण हा शेठजी तरीही दुकानात बसू देत नाहीत म्हणून दरवाजात बसला, पायरीवर. येणाऱ्याकडे बघायचं, पिशवीत काय आणलं आहे का, जाताना काय नेलं आहे का. पण भगवंताचं नाव घ्यायचं नाही. दिंडी समोरून जायची, त्यांच्या दरवाजासमोर उभारून रामकृष्ण हरी पावलं खेळायचे, परंतु तरीही हा शेठजी मुखात नाव यायचं नाही. आपल्याला काय पैसे द्यायचेत का. त्यांचे घरचे म्हणायचे की अहो दादाजी, दिंडी चालेल, कमीत कमी नामस्मरण तरी करा, तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. तुकोबारांनी सांगितलं आहे, फुकाचे हे नाम आवडीने घ्यावे, फुकाचे हे नाम आवडीने घ्यावे, फुकाचे हे नाम आवडीने घ्यावे, फुकाचे 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 नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे, वाचे आळवावे, विठोबाचे फुकाचे नाम आवडीने घ्यावे, फुकाचे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे, वावे विठोबाचे फुकाचे नाम आवडीने घ्यावे, फुकाचे नाम आवडीने घ्यावे. मुलं सांगायची, दादाजी दिंडी चालले, नाव घ्या. पण नाव नाही घेतलं. शेवटी त्याचा जीव चालला. त्याला घरी घेऊन गेले लोक आणि सांगितलं, दादाजी काही 4-2 लोक बोलवली, त्याच्या हातानं दानधर्म केला आणि सांगितलं म्हणा काहीतरी नामस्मरण घ्या. परंतु हा नाव घ्यायला तयार नाही. आपल्या त्या गंगुत्याल्याकडं आपले 500 रुपये आहेत.
आपले त्या फलाण्याकडे आपले 1000 रुपये आहेत, ते डायरीत लिहून ठेवलेलं आहे, बघा तेवढं आणायचा प्रयत्न करा. आत्याने म्हणले पैसे जाऊ द्या हो दादाजी, नामस्मरण करा. मग त्यानं सांगायचं ती डायरी कुठं आहे माझी, आणा इकडं. तुम्हाला सांगतो नावच आलं नाही शेवटी. मग मुलांनी युक्ती केली, म्हणले केशव केशव म्हणील, विठ्ठल विठ्ठल म्हणील, काहीतरी म्हणील. के म्हणल्यासारखी त्यांनी काय केलं, किरसुनी आणून ठेवली समोर. किरसुनी कमीत कमी के किरसुनी असं म्हणेल. तर मुलांना वाटलं, आनंद वाटला की वा 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 दादाजी शेवटी जाता जाता केशव केशव म्हणाले, के म्हणायला लागले. मग त्यांना आनंद वाटला मुलांना. पण हा म्हणला अरे केशव केशव नाही रे, किरसुनी किरसुनी खायले ते वासरू. शेवटी त्याच्या तोंडात नाव आलंच नाही, शेवटी देह सोडला. भगवंत म्हणला की अरे माणसा, तुला हा नरदेह एवढा सुंदर दिलाय, गोमटा दिलाय, पण तरीसुद्धा तू नाव घेत नाहीस. तुला रखवाली करायची इच्छा आहे का? ठीक आहे, हरकत नाही. त्याच दुकानापुढं काकाजी मेल्यानंतर तिथंच रक्षण करतो वरायला. वाव 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 आला कुत्र्याच्या रूपात. विचार करा, माणूस शेवटी मरतो परंतु नामस्मरण घेत नाही. अहो एवढा देह आपल्याला दिलेला आहे, सुंदर नाक आहे, चेहरा आकर्षक आहे, हे देहिष्टी आहे. या देहामध्ये जो आत्मा राहतो, या आत्म्यानं आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतरी हा इतका सुंदर देह आहे, परंतु या नाकामध्ये दुसरं काय हो, नथ घालतात, बाया स्त्रिया नथ घालतात, महबूबा घालतात, कानामध्ये रिंगा घालतात, ते डबल डबल झुमके एकाखाली एक एकाखाली एक भांडू भांडू नवऱ्याला घेतात. आम्हाला 2-2चे नको, 3-3चे पाहिजे. शेजारीनं बघा कसं केले, तसलं करा आम्हाला बी. कानातले झुमके असो, बोरमाळ घेतली, पत्त्याचं मंगळसूत्र घ्या, पाटल्या घ्या. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो कितीही सुंदर नाक असलं, नाकामध्ये काय हो, शेंबडाशिवाय काय घाणच आहे ना. 9 द्वारे, या देही 9 द्वारे. कानामध्ये मुळाशिवाय काय, तोंडामध्ये लाळीशिवाय काय, मलमूत्राशिवाय काय. देहा एवढा सुंदर देह दिला, परंतु त्याचा काही उपयोग नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, बोलावं या मुख वचन, तरी तू थोडीशी नारायण. अहो हे मुख दिलंय, कशासाठी दिलंय तुम्हाला, बोलावं या वचन. भगवंताचं नाव घेईल म्हणून दिलंय, परंतु मनुष्य नाव घ्यायला तयार नाही. परंतु हा देह कसा आहे, देह हा नाशिवंत, मलमूत्राचा बांधा हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा सांधा वरी चर्म घातले, कर्म कीटकाचा सांधा. रवरव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा. रवरव दुर्गंधी, अमंगळतीचा बांधा. स्मरित हरिहरा, शरण साई गोविंदा. रे कर्म कीटकाचा
रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा मरे त्या हरिहरा चरण जाई गोविंदा हरिहरा चरण जाई गोविंदा आत्ता थोडंसं मला समाधान वाटलं आणि माझा जीव मोठा झाला, कारण जुनं ते सोनं. कारण आता मला कीर्तन येईल असं वाटते मला, कारण मी अगोदर तर सांगितलं मी शिक्षक आहे, मला कीर्तन जमत नाही. पण आता पाठीवर असा हात आहे, जुने आमचे दादा या ठिकाणी आलेत, त्यामुळं भगवंत सांगतात की बाबा हा देह नाशिवंत आहे, मलमूत्राचा बांधा आहे, काही उपयोग नाही रे बाबा. एक दिवस तुला जावं लागणार, या ठिकाणी परमनंट राहायला कोणी आलेलं नाही. पण तरीसुद्धा लोक काय करतात, मी आणि माझं, फक्त कसं लोकांचं घेता येईल, किशे कसे भरता येतील, फक्त एवढं लोकांकडे चाललं आहे. आणि उटा रेटा, दुसऱ्यानं घर बांधलं की हे ते त्यानं काय बांधलं आहे, गाडी घेतली त्याची काय गाडी चांगली आहे. फक्त माणूस काय करतो की दुसऱ्याचं फक्त चांगलं झालेल्याला देखवत नाही. आणि भगवंत सांगतात बाबा दुसऱ्याचं चांगलं चित, चांगलं म्हणण्याचा प्रयत्न कर. आणि माणसाला सोबत काही न्यायचं नाही म्हणून तुकोबारा आरडून आरडून सांगितलं. दुसरे संत भरपूर सांगतात की सोबत तुला काही न्यायचं नाही रे बाबा. हे पक्षी वगैरे लोक येतात ना, पक्षी पशु हे काय सोबत काही घेऊन जातात का? नाही. उद्याचं काही चिंता करतात का? नाही. पण माणूस तसा नाही, पोतेची पोती थापे आणून ठेवतो, पैसे तिजोरीत ठेवतो, घरी नाही ठेवता आले तर बँकेमध्ये ठेवतो. पण पक्षी तसं करत नाहीत. पक्षी अंगणी उतरती, 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 ते का गुंतोलिया राहती, ते का गुंतोलिया राहती. पक्षी अंगणे उतरती, ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी. सांगतात एकनाथ महाराज की बाबानो,
तुम्ही हव्यास करू नका. तुम्हाला एक दिवस जायचं आहे. या ठिकाणी कुणी राहायला आलेलं नाही. राजा जाएगा, रंक जाएगा, जाएगा एक दिन जोगी. सगळे जाणार आहेत. राजा जाणार आहे, फकीर जाणार आहे, संन्यासी जाणार आहे, साधू जाणार आहे, सगळे जाणार आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे की फक्त हाव 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 आणि हाव आणि मी आणि माझं. परंतु तुकोबारे सांगतात की बाबा तुला या ठिकाणी फक्त एकट्याला जावं लागेल. जाताना करदुळासुद्धा तोडतात, विसाव्याला टेकल्यावर ज्वारीसुद्धा काढून टाकतात. सोबत काही तुझ्या जाणार नाही. भूषण ही घेती काढून साधा फुटका मनीसुद्धा ठेवत नाही. भूषणे ही घेती काढून या. सगळं अलंकार काढून घेतात, सगळं करतात. फक्त पांढरा कपडा गुंडाळून सोबत दुसरं काही येणार नाही. तुकोबारे सांगतात बाबा देह तुझा नाही, एक दिवस देह जाणार आहे. म्हणून तुकोबारे पहिल्या चरणामध्ये सांगतात नाशिवंत देह नाशेला जाना, नाशिवंत देह नाशिवंत
बात आहे. असा मृदंग वाजला तर अतिशय समाधान आहे. तुकोबाराय सांगतात, बाबा तुला इतका सुंदर देह दिलाय रे, पण तू का नाव उच्चारित नाहीस बाबा? तुझ्यात काही अडचण आहे का? तुला नाव फुकटचं आहे. नाम गाऊ नाम द्यावो, नाम विठोबाशी वाहू. तू काय कर, नाव घे, परंतु नाव घेतल्यानंतर काय होतंय तुकोबाराय सांगतात, नामेची तारीले कोट्यानं हे कोटी. अहो धुंदुकारी नावाचा एक ब्राह्मण महापापी. आता महापापी कसं म्हणायचं? त्याची स्वतःची पत्नी या धुंदुकारीनं विहिरीत ढकलून दिली आणि स्वतः गणिकाच्या नादी लागला. परंतु त्याच्या मुखात नाव आलं का? नाही. याच्यानंतर आजामेळा यानं नाव घेतलं. त्याच्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं होतं. हा पण महापापी, हा सुद्धा गणिकाच्या नादाला लागला आणि मुलाचं नाव नारायण ठेवलेलं असल्यामुळं गणिकांना तोंडात विस्तव घालून मारलं, तोंडात विस्तव घातला. पण याच्या मुखात नाव आलं नाही. परंतु वर स्वर्गामध्ये याची चर्चा सुरू झाली की बाबा त्यानं काय करायचं, लहान मुलाचं नाव नारायण होतं. नारायण जेवला का? नारायण बसलास का? नारायण झोपलास का? नारायण अभ्यास केलास का? नारायण 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 सतत सतत नारायण नावच होतो. परंतु वर चर्चा सुरू झाली की अहो म्हणले तो गंगेच्या तटावर मरतोय, परंतु त्यानं त्याचं भगवंताचं तुमचं नाव घेतलेलं नाही, मुलाचं नाव घेतलंय. पण भगवंताने सांगितलं की बाबा मुलगा आत्ता जन्मला आहे, हे नाव त्याचं जरी नारायण असलं तर ह्याच्या अगोदर नाव कोणाचं होतं? माझंच होतं. तुम्ही नाव कसंही घेतलं तरी त्याला मोक्षप्राप्ती करून दिली. पुतना राक्षसीन होती आणि कृष्णाला मारण्यासाठी आली. परंतु या पुतनानं दात खाऊन कृष्णा कृष्णा तुला मारायचे, तरीसुद्धा शेवटी तिनं कृष्णाला उचलून घेऊन गेली. स्तनातलं दूध पाजलं, शेवटी रक्त वाढायला सुरुवात झालं. शेवटी तिचे प्राण घेतले. पण कृष्णा कृष्णा म्हणून तिनं प्राण सोडला. आणि इकडं यशोदेनं आयुष्यभर कृष्णा खोड्या करू नकोस, कृष्णा दूध पिलं का? नंदबाबांनी सांगायचं दूध पिलास का? खेळलास जाऊ नकोस, कोणाची चोरी करू नकोस, कोणाच्या घागरी फोडू नकोस, अनेक गोष्टी आहेत. त्यानं पण नाव घेतलं, यशोदेनं पण नाव घेतलं आणि पुतनानं पण नाव घेतलं. दोघांचा सर्ववास झाला. दोघांनाही जागा स्वर्गात दिली. मग या ठिकाणी एक सुंदर असं कबीरदास महाराजांचं एक वाक्य आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो मन में ऐसी छवि बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. यशोदेच्या मुखात पण कृष्ण कृष्णाच नाव होतं आणि पुतनाच्या मुखात पण कृष्ण कृष्ण नाव होतं. उलट या पुतनाच्या देहाचा सुगंध सुटला. ज्यावेळेस तिला जाण्यासाठी कितीतरी जंगलामध्ये लाकडं आणले तरी तिचं देह इतका मोठा होता आणि तिचा सुगंध सुटला. तिचा सुगंधवर स्वर्गापर्यंत गेला. त्यावेळेस
आईसाहेबांनी सांगितलं. आईसाहेब म्हणजे कोण? विष्णुपत्नी लक्ष्मी मातेनं सांगितलं, भगवंता हा अन्याय कसा हो? अहो या पुतनानं वाईट मनात हेतू ठेवून तुमचं नाव घेतले आणि यशोदेनं तुम्हाला भरवले, घास भरवलेत, स्वतःच्या मुखातला घास भरवला आहे. तरीसुद्धा दोघांचा देह गेल्यानंतर वर स्वर्गामध्ये एकच गती. भगवंत हा काय नाही आहे? त्यावेळेस भगवंत सांगतात, अहो तुम्ही नाव कसंही घ्या, वाईट भावनेनं घ्या, रागराग घ्या, अगदी आनंदामध्ये घ्या, कसंही घ्या, फक्त भगवंताचं नाव घ्या. तुमची नाव पहिलं तिराला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की नाशिवंत देह नाशेला हा जाना, कारे उच्चारेना नामावाचे, नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. आणि याच्या पुढं जाऊन तुकोबराय दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात, नामा परते सार नाही त्रिभुवनी, नामा परते सार नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी, नामा परते साधन नाही त्रिभुवनी, नामा परते सार नाही त्रिभुवनी, नामा परते सार नाही नामा परते साधन नाही त्रिभुवनी, नामा परते साधन नाही त्रिभुवनी, एका तुम्ही मनी आठवाना, एका तुम्ही मनी आठवाना, एका तुम्ही मनी आठवाना, कोटी नामे एका तुम्ही मनी आठवाना, एका तुम्ही मनी आठवाना, एका तुम्ही मनी आठवाना, एका तुम्ही मनी आठवाना, नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामेची तारिले कोट्यानं हे कोटी. तुकोबराय सांगतात, नामा परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवाना. आओ हे जे नाव आहे ना, या तिन्ही लोकात म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, या तिन्ही लोकामध्ये नाव म्हणजे नाम, भगवंताचं नाव. तुम्ही काहीही म्हणा, कोणतंही नाव घ्या, नारायण म्हणा, विष्णू म्हणा, विष्णू सहस्त्रनाम आहे, 1000 नाव आहेत, तुम्ही कुठलेही नाव घ्या, परंतु अशा प्रकारची भक्ती करा, अशा प्रकारचं नाव घ्या ज्या नावामुळं आपलं कल्याण होईल. एकनाथ महाराज सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते, कुणी पूजी भूते खेते, आपुल्या पोटाले रडते, मागतीशी ते अवधान. काही लोक आता नाव घेतात, परंतु जे देव, जो भगवंत आपलं कल्याण करील, अशा देवाचं आपण नाव घेतलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. परंतु काही लोक कुठले देव आणतात की मलाही कळत नाही,
उत्तरोबान, कुठला कसला कसला परसोबान, कुठलं काय इतके नाव आहेत म्हणता. पण तसं नाही. फक्त एक देव आपला करा, जो देव आपलं कल्याण करील. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आता पहा, एक रत्नाकर नावाचा कोळ्याचा मुलगा जंगलामध्ये राहायचा. रत्नाकर नाव होतं त्याचं. जंगलामध्ये राहायचा आणि त्याच्या अंगावर वस्त्र नाहीत, साली आणि पानं गुंडाळलेले. त्याला कमंडलू नाही, झारी नाही, कुठलं साधन नाही पाणी नेण्यासाठी. त्या जंगलामध्ये एक महादेवाचं हेमाडपंथी मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये महादेवाची पिंड स्वयंभू साक्षात्कार. यानं दररोज काय करायचं, आपल्या मुखामध्ये पाणी घ्यायचं आणि मंदिरामध्ये जायचं, भगवंताच्या पिंडीवर चूळ टाकायची आणि विभूती लावायची आणि बेलपत्र व्हायचं. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छति. तुम्ही भगवंताला किती प्रकारचे साज नेलेत याच्यामुळं भगवंत पावत नाही. किती प्रकारचं अन्न घेऊन गेलात, वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या, शिरा, तुपातला न्या, काहीही न्या, भगवंत त्यानं पावत नसतो. हातामध्ये चिमटभर साखर घेऊन एखादी गरीब माता माऊली भगवंताकडे जाते आणि तिथं चिमटभर साखर ठेवून, भगवंता मी आले बरं. आणि भगवंत त्याच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतो. देवा कारणे भावत स्वात, द्यावे न लगे भार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वादा हातला. एवढ्यासाठी नका करू वादा हातला. हरी राम कृष्ण वासुदेव दानवित जना. कशी केली, तुम्ही किती षोडोपचारे पूजा केली, किती प्रकारचे फुलं आहेत, किती प्रकारचा प्रसाद आहे, किती प्रकारचं नैवेद्य आहे, याला भगवंत मानत नाही. फक्त तुमचा मनाचा भाव कसा आहे. अंतकरणातून तुम्ही मनमनाभव मत भक्तो मध्या जिमा नमस्कुरुम मा मयी वैश्य सत्यम ते प्रतिजाने प्रेयसी मे. जर समजा आपल्या अंतकरणातून जर भक्त एखादा भक्त करीत असेल तर त्याला भगवंत कसा पावतो. हा रत्नाकर जाऊन चूळ टाकायचा महादेवाच्या पिंडीवर, फुल बेलपत्र व्हायचा आणि दर्शन घ्यायचा. एक दिवस तोंडात चूळ घेतली, मंदिरापर्यंत आला, परंतु तिकडनं राजाची वरात आली. कितीतरी हत्ती, कितीतरी घोडे, कितीतरी नगारे, ताशे, कितीतरी वाजंत्री होते आणि 108 पंडित
फुलाच्या करंड्या, सगळे फळं, आणि असा हा राजा रथात बसून आला. त्यावेळेस रखवालदार पळत आले आणि सांगितलं, अरे अरे हा मंदिरात शिरतोय, वडा त्याला बाहेर, राजाची वरात आली आहे, राजा पूजेसाठी आला आहे. त्या रत्नाकरला फरफटत वडत रस्त्याला फेकून दिलं पलीकडे निघून. तो रडू लागला. त्यानं सांगितलं, फक्त मी भगवंताचं चूळ टाकतो, पाणी टाकतो, दर्शन घेतो आणि निघून जातो. पण ते लोक काय म्हणले, हा मुका आहे, हा वेडा आहे, म्हणून त्याला मारलं, पलीकडे नेऊन फेकून दिलं मंदिराच्या मागं. आणि इकडं राजा आतमध्ये शिरला. षोडोपचारी पूजा सुरू झाली. मंत्रघोष करत आहे ते पंडित 108. ज्यावेळेस मंत्रघोष सुरू झाला त्यावेळेस वर महादेव पार्वती चर्चा करू लागले. पार्वती म्हणते, नाथ एक विचारू का, याला खरी पूजा म्हणायची. पहा राजा कसा पूजा करतोय. अहो पहा किती फुलं आहेत, किती प्रकारची पानं आहेत, किती प्रकारचे फळं आहेत, आणि किती प्रकारचे वाद्य आहेत, आणि 108 पंडित आहेत. कसा मंत्रघोष म्हणतायत बघा, वेदघोष म्हणतायत. परंतु त्यावेळेस भगवंत म्हणले, थांब पार्वती, तुला भक्ती खरी बघायची कोणाची? हां तुम्ही सांगताल ना त्या रत्नाकरची, कोळ्याच्या मुलाचीच ना. अहो तो थुकतोय तुमच्या तोंडावर, तुमच्या अंगावर थुंकतोय तो, आणि तुम्ही असं भक्तीला श्रेष्ठ म्हणता का? नाही. थांब पार्वती, गडबड करू नकोस, तुला भक्ती पाहिजे ना. भगवंतानं फक्त हात असे केल्याबरोबर मंदिर लक 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 मंदिर हलू लागलं. मंदिर हल्ल्याबरोबर सगळे पंडित कधी पळाले, त्यांचे धोत्रसुद्धा फिटून खाली पडले. पंडित पळाले, सगळे लोक पळाले. राजा कुंकडे गेला की 3 वाजंतीचे डबडे सगळे कुंकड फुटून पळाले, पट्टा लागला नाही. आणि हा पाठीमागं मंदिराच्या पाठीमागं होता, पळत पळत आला, म्हणाला, माझ्या भगवंताच्या अंगावर मंदिर पडते, माझ्या भगवंताला लागता कामा नाही. पळत पळत आला, त्या पिंडीवर चूळ टाकली आणि मिठी मारली आणि मुंडकं वर ठेवलं आणि सांगितलं की भगवंता आता मला चिंता नाही बरं. तो बोलू लागला, मला लागलं तर हरकत नाही, माझं मस्तक फुटलं तर हरकत नाही, परंतु तुम्हाला मी धक्का लागू देणार नाही. आता सांग पार्वती, भक्ती कुणाची श्रेष्ठ आहे? त्यावेळेस सांगितलं, नाथ माझं चुकलं. खरंच भक्ती अशा प्रकारची असली पाहिजे. नामा परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवाना. नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामे हे वैकुंठी बसविले. विठोबा नाशिवंत देह नाशेला जाना, कारे उच्चारेना नामावाचे. नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामे हे वैकुंठी वैसविले. नामा परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवाना. नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामे हे वैकुंठी वैसविले. अहो छोटासा 5 वर्षाचा नामदेव, छोटासा एवढाच. पहा बोलू नका मध्येच. एका
वक्त्यामधला एक जण उठला. महाराज कीर्तन सांगत होते, माझ्यासारखं असेल कोणतरी, आणि सांगितलं, महाराज आता तुम्ही नाव घेतल्यानंतर काय होते? हातानं टाळी वाजवली, मुखानं नाव घेतलं, होतं काय? राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी. राम नामे वाजे टाळी, महादोष होय होळी. अहो हातानं टाळी वाजवली, मुखानं नाव घेतलं तर आपल्यामधलं पाप पळून जातं, निघून जातं. मग एक जण श्रोत्यामधला एक जण उठला आणि म्हणाला, महाराज थांबा, तुम्ही आत्ता सांगितले आम्ही टाळी वाजवली, मुखानं नाव घेतलं तर पाप आमच्याकडलं निघून जाते, पण जाते कुठं मला सांगा. बहुतेक इथला नव्हता, हिंगळजवाडीतला नव्हता, तिकडला होता. मग महाराज मला सांगू, त्यानं मला सांगा, मला सांगू, हे येतच नाही, मला तुम्हाला माहितीच नाही काय सांगता. त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हणला टाळी वाजवली, महादोषी होई होळी. नाव घेतल्याबरोबर आमच्यातलं पाप निघून जाते म्हणला. जे जे लोक नाव घेतात त्यांच्यातलं पाप निघून जाते, आणि जे घेत नाहीत त्याच्यात जाऊन बसते म्हणला. महाराजही म्हणला, मी आजपासून घेतो बाबा नाव म्हणला. ठला. आता मला सांगा, नामदेव छोटासा होता, 5 वर्षाचा. आपल्याला वेळेच्या अगोदर कीर्तन संपवायचे. आपलं सुरू झालं कीर्तन 10ला, त्याच्यामुळं एक 15 मिनिटात कीर्तन संपवायचं आपल्याला. तर छोटासा 5 वर्षाचा नामदेव, वडील जरा थोडंसं त्यांना काम होतं शेजारच्या गावी, 1-1 किलोमीटरवर छोटीशी गावं, काम होतं म्हणून निघाले होते. आणि सांगितलं, हे बघ नामदेवा, आज तुझ्याकडं पूजा बरं, आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचं पण तुझ्याकडं. त्यावेळेस हा छोटासा नामदेव सांगितलं, म्हणला मला दुसरं कसलं बी काम सांगा, परंतु मला देवाचं काम सांगू नका. काही बी करतो म्हणला मी, जनावराला पाणी पाजतो, दगड उचलून टाकतो, स्वयंपाक करतो, मला आईला मदत करतो, धुणं धुतो, भांडे घासतो, मला देवाचं एक सांगू नका, मला देवाचा लई कटाळा आहे. अरे म्हणले नामदेवा, असं नसते बरं, हे बघ आता मला काम आहे म्हणून तुला सांगायला लागलो आहे. नामदेव म्हणला, फक्त आजचे दिवस बरं का, ते तुम्ही सांगायला म्हणून. जातोस का म्हणले, नाही नाही जातो की, मला जातो की. मग आई बी म्हणले, नामदेव आजचे दिवस बरं. नैवेद्याचं ताट घेतलं, दूध घेतलं. आईला म्हणलं, आई देवाला दूध पाजायचं, निवद चारायचा का म्हणला नुसतं दाखवून माघारी आणायचं आहे. आणि आपलं तेच होतं आहे. आपण भगवंताला नैवेद्य अर्पण करतो. नेलं ना, आमच्या मातामाऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी वंदन करून सांगतो, माफी मागून. ते निवद करतात, इतकल्या इतकल्या चिपट्या बारक्या, अर्ध्या करपलेल्या, अर्ध्या कच्च्या, कुणकडं तरी एक बोट लावलेलं, वरी भाताचे 2-2 कणं घालायची. जा रे बंड्या, जा देवात निवद दाखवून. ही गेलं, इथे एक तुकडा मुरून ठेवतोय, त्या एक देव बी बकळ असतात लाईननं, सगळ्या देवाला तुकडा तुकडा ठेवायचा. आणि जर समजा देवानं जर म्हणलं खरंच, हे थांब, माझ्या नावाचं कोपन काढलंय का, कारण एवढूशानं एक एवढ्या घासानं माझं पोट भरतं रे. मला पोट भरून जेवायला पाहिजे, 5 पोळ्या पाहिजेत, 2 वाट्या आमटी पाहिजे, दूध पाहिजे, वर तूप पाहिजे. असं म्हणलं तर ती थांबल तरी का तिथं? नाही थांबणार. मग आपण भगवंताला नैवेद्य कसा अर्पण करावा हे नामदेवाकडून शिकावं. अहो, एक घास भरवायचा, त्याच्यावर तूप ठेवायचं, सगळ्या वाळवंटाला दसम्या घेऊन कुत्रं पळाला, भगवंत त्याच्या रूपात आला होता. पण पाठीमागं पळाले आणि सांगितलं, थांब रे, थांब थांब, नको खाऊ, तसं तुझं पोट दुखल. अरे तूप लावायचं रे, तुपाची वाटी आणली मी, हो त्याला तूप लावू दे.
तो पुढं पळतोय कुत्रा चपात्याचा गट्टा घेऊन आणि हा मागं पळतोय. दमून 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 थांबला आणि कटेवर हात ठेवून उभारला. थोडा विचार करा, आपण सुद्धा नामदेवाचं कडून शिकलं पाहिजे. नामदेवानं काय केलं, मंदिरात गेला आणि सांगितलं, देवा तुमची मजा राव म्हणला, तुमची मजा आहे, तुम्हाला निवद खायला. आमच्या पोटात कावळे वाढ आहेत म्हणला. मी किती वेळ झालं म्हणालो आईला जीवन जातो, पण मला सांगितलं अगोदर निवद दाखवून येईन मग जीव. आमच्या पोटात कावळे वाढ आहेत म्हणा, तुमची मजा व्हायली आहे. पटकन खायचं, मला मोकळं करायचं, मला जेवायचं. एक बी नाही दोन बी नाही. भगवंत काही बोलले नाहीत. देवा म्हणला, हो का मला राग आणू नका बरं का, पटकन खाली यायचं आणि खायचं म्हणा, नाही तर बघा मग माझ्या इतकं वाईट कोणी नाही. भगवंत म्हणले आता काय करते बघूत या. त्यानं सांगितलं, देवा 1 2 इथं नारळ पडायचं दगडा म्हणला, डोसक्यात घालतो म्हणला, लवकर खाली यायचं म्हणला. अहो 3 महिन्याच्यात खाली येऊन बसलं, पटपटपट खालं, चरवीन दूध पिलं. आनंदाच्या भरामध्ये असं ताट वाजवीत घरापस्तोर ताट वाजवीत देवाला निवद खाल्ला, देवानं दूध पिलं, देवानं निवद खाल्ला, पळत आलं. आई आल्याबरोबर म्हणली, बाबा म्हणली उगच लावलं लेकराला, लेकरू येडं झालं. नाचत आलं म्हणली ताट वाजीत, आई ग निवद खाला, देवानं दूध पिलं. अरे बापरे, आता कसं करायचं, मीठ उतर, पदर उतर, काहीतरी कर. अगं आई मला असलं करून ग, भूक लागले मला, वाढ. अरे म्हणली थांब थांब, देवानं खरंच दूध पिलं का, निवद खाल्ला का. अगं तुझी शपथ. बाबा म्हणले काही खरं नाही माझं, आता मला येड लागते म्हणले, ह्या पोरानं येडं केलं. तेवढ्यामध्ये वडील आले. वडील म्हणले काय झालं ग. सांगितलं नामदेव खोटा बोलतोय, निवद खाल्ला म्हणतोय, दूध पिलं म्हणतोय, असं नका करू. त्यानं म्हणला अजिबात ना. त्यांनी वडिलांनी खनकून एक कानाखाली वाजवली, मारू नका मला, थांबा त्याच्यापासून चला, तिथपर्यंत चला म्हणला माझ्या मागं. त्यांनी सांगितलं चला, चल म्हणले. हाताला फरफटत वडीत नेलं. हाय सगळी त्याची मित्र कंपनी 10-12 जणं, बाया माणसं सगळी मंदिरात गेले. आणि ज्या वेळेस हा निवद दुसऱ्या वेळेस भगवंताच्या समोर उभारला, सांगितलं देवा तुमची मजा झाली म्हणला, आम्हाला मार बसला, हे का आता मला डबल आणलं आहे म्हणला, आता जर खाल्लं तर माझी इज्जत राहील म्हणला, मला खोटं ठरवितील, लवकरात लवकर म्हणला बघा मला काय करायचं ते. आणि देवाला सांगितलं आता मी दुसरं काही करणार नाही, ही तर खांबाला मी डोकं फोडून जीव देईन म्हणला. 1 2 एवढा आपटतो तो म्हणला. देवानं खाली येऊन अजून परत निवद खाल्ला, दूध पिलं. नामया सवे देवी नभे संकोचित, नामया सवे देवी नभे संकोचित.
खूप सुंदर प्रमाण म्हणलं. सांगतात नामापरते सार नाही त्रिभुवनी ते का तुम्ही मनी आठवाना. सांगतात बाबा हो नाव गोड आहे. तुम्ही कुठल्या कुळात आहात, गरीब आहात का श्रीमंत आहात, लहान आहात का थोर आहात, म्हातारे आहात, याला काहीही म्हणणं नाही. तुम्ही नाव कसंही घ्या, सुखात घ्या दुखात घ्या. आपण फक्त सुखात नाव घेतो, दुखात नाव घेत नाही. आपल्याजवळ पैसे जर असेल ना, आपल्याजवळ धनसंपत्ती असेल ना, नाव मुखात येत नाही. परंतु ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस आपल्या मुखात नाव येतं. परंतु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, या नावासारखं सार ज्याप्रमाणे दुधात तूप आहे, दुधाचं सार काय आहे तूप, तसं या भक्तीचं सगळं सार नाव आहे. नावामध्ये सर्व आहे. तुम्ही नाव घ्या आणि या नावामुळं अनेक कोट्यानं कोटी तरुण गेलेले आहेत. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे नाम वेदासी आगळे, तुका म्हणे नाम वेदासी आगळे, तुका म्हणे नाम वेदासी आगळे, तुका म्हणे नाम वेदासी आगळे.
वैकुंठी बैसविले नामे वैकुंठी बैसविले बैसविले नामेती वैकुंठी बैसविले बैसविले नामेती तारिले कोट्या नाही कोटी 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 कोट्या नाही ठरा विठ्ठल ठरा विठ्ठल पुंडलिका शेवटी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाम वेदांशी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी. नाव घ्यायला काय पैसे लागतात का हो? नाहीत लागत. परंतु नाव घेण्यासाठी सुद्धा संप्रदायात येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. जर समजा तुमचं पुण्य जर बलवत्तर असेल, पुण्य जर भरपूर शिल्लक असेल, तर त्या कुळामध्ये नाव त्याच्या मुखात आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही नाव नाही बी घ्यायचं म्हणलात तरी भगवंत त्याच्याकडून नाव घ्यायला भाग पाडतो. एक शेवटचं उदाहरण सांगून आपण शिवेला पूर्ण द्यायचं आहे. एक मुलगा होता, लहानपणापासून त्याच्या घरामध्ये संप्रदाय पूजा केल्याशिवाय जेवायला कुणालाही परवानगी नाही. पण याला मुलगाचा कंटाळा, म्हणला आपल्याला नाही बाबा बाकीचं काही सांगा पण मला देवपूजा नामस्मरण हे आपल्याला जमत नाही. मग वडील म्हणले, आई म्हणली नाही नाही मला थोडंसं काम आहे, आजचे दिवस तू पूजा कर. ठीक आहे मला काय अडचण नाही, फक्त आजचे दिवस सांगितलंस ना. हो. त्यानं काय केलं, आई वडील गेले बाहेर निघून. ह्यानं म्हणला ह्याला नाद होता पवायचा. ह्यानं सगळे देव देवारा उलतीला पावऱ्यात गेला, हेरीवर पवरा दिला सोडून मधी. पावला मध्ये काही हलके भारी देव होते. आता देव हलके भारी असतात का? वजनानं बरं का, मानानं नाही. मग काही देव गेले पाण्यात आदर पोवत गेले कुणकड. जेवढे सापडले तेवढे 2-4 आणले देव, घरी आणून देवाऱ्यावर ठेवले. गंध लावला नाही. कंटाळा होता, पूजेचा कंटाळा होता, नामस्मरणाचा कंटाळा होता. आई वडील बाहेरून आले, म्हणले अरे पूजा झाली का रे? म्हणला झाली की. अरे म्हणले देवाला गंध कसं लावला नाहीस? आई म्हणला लय आवड झालं, म्हणला देवाला सुतक पडले. म्हणला हां सुतक पडले कसं काय? म्हणला अरे म्हणले एवढेच कशी देऊन बाकीचे? मेले म्हणून सांगालोय की. मग एवढे 2-4 उरलेत म्हणला, आणलेत आता काय करावं म्हणून त्याला सुतक पडल्यामुळे मी गंध लावला नाही. हे बघ तुला सांगते म्हणली, गपचिप पूजा करायची आहे ते देव कुठं टाकले सांग. त्यानं सांगितलं आई तुझ्या शपथ ग, देव म्हणले पाण्यात गेले बुडून मेले म्हणली. आता काय करावं म्हणले असल्या येड्याला. तू काय कर, त्याचं झालं होतं पहिल्या पूर्वीच्या जन्मी पाण्याला बाशिंग बनायची म्हणजे पद्धत होती. पाण्याला बाशिंग लहानपणीच लग्न होतं. याचं लहानपणीच लग्न झालं होतं आणि हा मोठा झाला. त्याला सांगितलं हे बघ आजपासून तू आम्हाला काही विचारायचं नाही, दररोज पूजा केलीस तर तुला जेवायला नाही तर नाही, नाहीतर तूच तुझी बायको घेऊन ये आणि तूच तू वायलीकडे राहा. म्हणला माझी बायको बाबू आणि केव्हा लग्न झालं? म्हणला लहानपणी झाले. म्हणली हे की भाकरी बांधून दिल्या माईनं. म्हणली सांगितलं अमुक गावाला. तिथं गेला. तिथं गेल्यानंतर आता लई दिवसानं जावा याला, लहानपणी लग्न झालेलं मोठ्यापणी आला आहे. मग आपण काय करूया, याला
ते घर होतं संप्रदायाचं, सासऱ्याचं, आईचं, सगळं सासूचं. मग त्यांनी सांगितलं की वा 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 जावाई आलाय आता. मग जावाई बापू आज तुम्ही आलात, पूर्णाचा बेत आहे, सुंदर अगदी करायचं आहे. आता पूर्णाला वेळ लागतो आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा, तेवढी पूजा करा. आमच्या भावकीतलं कोणतरी गेले, पूजा करा. बाबू म्हणला घरी पूजाचा कंटाळा आला म्हणून इथं आलो मला तर ही तुम्ही पूजा. त्यानं म्हणला माझी पूजा साधी नसती, म्हणला तुम्हाला परवडत नाही. कसं काय परवडत नाही, 2 करंड्या फुलं लागतात म्हणला. सासू म्हणली जावई विद्वान दिसायला आहे. म्हणला बेलाची पानं लागतात मला 4000 5000. सासू म्हणली आणते. फुलं 2 करंड्या आणते. फळं लागतात म्हणला 20 किलो आणते म्हणली. सगळं साधन सामग्री गोळा केली आणि बायला म्हणला आपण उगच म्हणला. पण आता म्हणला एवढं 8 तासानं सांगितलं म्हणलं पहिल्या सुरू आला आपली इज्जत जाईल. त्यानं पट कशी तरी पूजा उर केली. तवच तर सासूबाई गेल्या शेजारी पाजारी, जावाई आलेत आणि बघा म्हणली पूजा त्यांची कसली आहे. 2 करंड्या फुलं आहेत, फळं ही ती किती आहे म्हणली बघा, आत्तरण काही आहे. शेजारीन म्हणली वा 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 काय पूजा जावाई बाबा, खरंच तुझं भाग्य आहे की गं म्हणली शेजारीन. म्हणले आजचे दिवस तुझ्यात पूजा करू दे, उद्याच्याला आमच्यात येऊ दे. बाबू म्हणला मी कटाळून गेलो म्हणला घरच्याला म्हणून इथं आलो, इथं आता पूजा करतो, उद्याच्याला तिथं म्हणल्यावर आपलं मुक्काम इथंच आहे म्हणला. आता महिना 2 महिने हेनं म्हणलं आता आपलं काही खरं नाही, आपण इथून पळ काढावा. त्यानं म्हणला आलोच म्हणला, जीप बाहेर पळालं निट्ट गावाच्या बाहेर. म्हणलं आता आपल्याला काही बायको मिळत नाही, आपण काही गावाकडे जात नाही, आपण म्हणला आता आत्महत्याच करायची, विहिरीतच उडी मारायची. गेला पाटलाच्या विहिरीजवळ पळत पाटील तिकून पळत आला. मला कोण पळत आले बाबा, म्हणला ही पळत काय झालं रे बाबा, म्हणला का विहिरी चप्पल का काढलास, वरी का चढलास म्हणला. पाटील मला तुमच्या पाया पडतो, मला उडी मारू द्या मध्ये. काय झालं, असं झालं मला कटाळा झाला. आता हे बघ तू काय कर म्हणला, काय करून मी गावचा पाटील आहे, तू विचार कर म्हणला, तुला कसलंच काम लावत नाही, तिकडे कटाळा आला का नाही तुला सासू सासऱ्याचा, घरचा आईवडिलाचा, तू माझ्यात राहा, दुसरं काहीच काम करून तुला फुकट जेवाय खायला दिलं, तू फक्त माझ्या घरची पूजा कर. अहो मला सांगा, तुमचं प्रारब्ध जर असेल, तुमच्या कुळामध्ये जर समजा पुण्य जर असेल, तर तुमचं नाव मुखात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, नाशिवंत देह नाशेल हा जाना, कार्य उच्चारे ना नामावाचे, नामेची तारिले कोट्या नाही कोटी, नामे वैकुंठी वैसविले. तुका म्हणे नाम वेदांशी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. अहो फुकटचं नाव आहे, परंतु घेऊ वाटत नाही. हा देह नासका आहे, कुचका आहे, त्याच्यामुळं तुम्ही देहाचा विचार करू नका. तुम्हाला जर सुखासुखी मरण पाहिजे असेल तर नामस्मरण घ्या. एक सुंदर अशा प्रकारे तुळशीदारांचं एक भजन आहे. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. अहो ही शरीराची काया तुम्हाला इथं सोडून जावं लागणार आहे. चमडे की खाली को तू क्या संभाले, जब तो यम तुझको घर से निकाले, कैद होके तुझे स्मशान चलना पड़ेगा, काया खुटी काली करना पडेगा. तुला सगळं सोडून जायचंय, मग तू या देहाचा कशाला तू आटास करतोस, देहाला का तू ही करतोस. फक्त नामस्मरण घे, दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबाऱ्या सांगतात, बाबा फक्त तू नाव घे. आणि नाव कसं घे, सुंदर अशा प्रकारे गोड, तुला जसं येईल तसा बोल रामकृष्ण हरी. आणि अशा प्रकारे तू नाव घे. म्हणून तुकोबाऱ्याने सांगितलं, जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला बोला वा महिला मंडळी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम महिला मंडळी म्हणा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 या ठिकाणी प्राप्त प्रसंगी 4 शब्द वेडे वाकुडे गायले तुमच्या समोर. येईल तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. मला काही कीर्तन येत नाही, मी एक साधा शिक्षक, परंतु तुमच्या प्रेमाखातीर आमच्या बहीणबाई कलावतीबाई पांचाळ सुतार यांच्या प्रेमापोटी 4 शब्द सांगण्याचा मी प्रयत्न केला. या ठिकाणी आमचे दादा खूप सुंदर तयारी आहे, प्रमाण जुने पद्धतीचे आहेत. मी मगाशीच सांगून गेलो जुनं ते सोनं. आणि सर्व टाळकरी मंडळी, छोटीशी माऊली या सर्वांनी मृदंगाचार्य अतिशय सुंदर आहेत, गोड हात आहे. या ठिकाणी मला ज्याप्रमाणे सुचलं त्याप्रमाणे मी सेवा केली. म्हणून नाशिवंत देह नाशेला जाणा कार्य उच्चारणा नाम वाचे नामेची तारिले कुठे नाही कुठे नामे हे वैकुंठे बसविले नामा प्रतेसार नाही त्रिभुवनी ते का तुम्ही म्हणे आठवाना. तुका म्हणे नाम वेदांशी आगळी ते दिले गोपाळी फुकासाठी फुकुटचं नाव आहे. नाव घ्या आणि या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण नाव विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय